झी 24 तास एक पाऊल पुढे। अगदी सुरुवातीला जाऊया रियालिटी शोच्या विश्वात। सत्यमेव जयते हा रियालिटी शो नुकताच स्मॉल स्क्रीनवर सुरू झालाय। विशेष म्हणजे आमिर खान अँकरिंग करत असल्यामुळे एक वेगळंच ग्लॅमर या शोला मिळते। मात्र ग्लॅमर बरोबरच सत्यमेव जयतेमध्ये हाताळण्यात येणारे विषयही तितकेच महत्त्वाचे आणि हे विषय निवडणं, त्यासाठी रिसर्च करणं यात खरा हातखंड आहे तो एका मराठी माणसाचा। सत्यजित भटकळ यांनी या शोचं दिग्दर्शन केलंय। त्याच निमित्तानं त्यांच्याशी केलेली ही खास बातचीत। आमिर खानच्या सत्यमेव जयते या शो मागे एका मराठमोळ्या माणसाची मेहनत दडलेली आहे। मी बोलतेय सत्यजित भटकळ यांच्याविषयी, जे आता आपल्या बरोबर आहेत आणि या शो विषयी आज ते आपल्याला सांगणार आहेत। सत्यजित, सगळ्यात पहिले तर तुमचं झी 24 तास मध्ये खूप खूप स्वागत। खूप मोठा आणि खूप चर्चा आहे तुमच्या या शोची। सगळ्यात पहिले मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, अनुभव कसा आहे तुमचा ॲज अ डायरेक्टर म्हणून या शोला डायरेक्ट करतानाचा, काय सांगता? हा शो डायरेक्ट करणं म्हणजे मला असं वाटतं की फार एक मोठी संधी आहे आणि अनुभव म्हणजे सांगावा तेवढा थोडा, कारण 2 वर्ष लागली आहे आम्हाला हा शो माउंट करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये इतके अनेक प्रकारचे अनुभव आम्हाला समृद्ध करत गेले की हा शो ऑन एअर होईपर्यंत आम्हाला असं वाटू लागलं आणि किंबहुना मला खूप कळकळीने असं वाटतं की लोकांना तो आवडेल ही अर्थात आमची इच्छा आहेच, पण हा शो त्याचं यश अपयश आम्ही या गोष्टीवरनं आम्ही समजतो की आम्ही समृद्ध झालो। हा शो करता करता आम्ही इतक्या लोकांशी भेटलो, इतक्या लोकांनी खूप औदार्य दाखवून त्यांच्या जीवनाचे अत्यंत जिव्हाळ्याचे आणि नाजूक प्रसंग आमच्याबरोबर त्यांनी शेअर केले की त्या संपूर्ण अनुभवातनं आम्ही खूप समृद्ध झालो, आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि होपफुली प्रेक्षकही त्याचा अनुभव घेऊ शकतील। मेरी जिंदगी तो ठीक ठाक चल रही है, मुझे क्या फर्क पड़ता है, लेकिन फर्क पड़ता है मैं भी तो इसी समाज का एक हिस्सा हूं। हर बात के तार कहीं ना कहीं मुझसे, आपसे, हम सब से होकर ही गुजरते हैं तो बचते हैं। आज अगर गांधी, तिलक, बोस, नेहरू, मौलाना आजाद जिंदा होते तो हम उन्हें क्या जवाब देते? आजादी की लड़ाई लड़ते हुए हमारे पुरखों ने क्या ऐसे हिंदुस्तान का सपना देखा था? जी कन्सेप्ट आहे तीच खरं तर एवढी वेगळी आहे। त्याच्यामध्ये दुसरा प्लस पॉइंट, महत्त्वाचा प्लस पॉइंट असा आहे की आमिर खान या शोचा होस्ट आहे, तर हे सगळं समीकरण कसं जुळून आलं, काय सांगाल? सो फार एज आमिर इज कन्सर्न्ड, आमिर या शोचा खऱ्या अर्थाने तो जीव आहे, फक्त अँकर नाही आहे, तो जीवही आहे। कारण या शोची कल्पना सर्वप्रथम त्याच्या मनात सुरुवात झाली त्याची आणि ऑल्दो स्टार असल्यामुळे तो सगळीकडे स्वतः फिरू शकला नाही, तरी त्याचं संपूर्ण रिसर्च प्रक्रियेमध्ये आणि या शोच्या माउंटिंगमध्ये, या शो कसा प्लॅन करायचा, त्याचा स्क्रीन प्ले काय असावा, त्याचं प्लॅनिंग कसं असावं, प्रत्येक गोष्टीत खूप बारीक लक्ष घालून त्यांनी हा शो जिवंत केलेला आहे। फिर इसके बाद मैंने बीए रिटर्न में किया, गवर्नमेंट कॉलेज से पढ़ाई भी की, काम भी किया, बच्चों की देखरेख भी की। इसका मतलब आपका खानदान, आपका परिवार, आपका वंश आप चला रही हैं। सबसे पहला तो शिक्षा को अहमियत देनी चाहिए इंसान को, जो बेटा और बेटी में फर्क आदमी करता है। आज मैं पहले से सक्षम होती तो शायद शुरू से मैं उससे अलग रहने लगती। कहीं ना कहीं मैं इसमें अपने आप को दोषी भी ठहराती हूँ, क्योंकि अत्याचार करना जितना पाप होता है उतना सहना भी पाप है। वाह। तुम्हाला सत्यजित जी आवर्जून विचारायचे की म्हणजे शो मध्ये मी स्वतः शो बघितला आणि दुसऱ्या काही लोकांकडनं मला अशा रिॲक्शन झाला की सध्या टेलिव्हिजनवरती जी गोष्ट होत नाही ती तुमच्या शो मध्ये होते, ते म्हणजे भाषा जी आहे, हिंदी भाषा, ती खूपच प्युअर हिंदीचा वापर केला जातोय। तर त्याच्या मागे काही एक वेगळं कारण आहे का? कारण आमिर खान एक उर्दू मिश्रित हिंदी जसं म्हणतात ना, तसं ते वापर आहे, तर त्याच्या मागे काही वेगळं कारण आहे? मी हे पहिल्यांदा ऐकतो ऍक्च्युली की प्युअर हिंदी, कारण आम्ही हिंदी सर्वांना कळावं म्हणजे कळत नाहीये असं म्हणणं आहे, पण इतकं शुद्ध हिंदी सध्या टेलिव्हिजनवरती बघायलाच मिळत नाही, फिल्म्स मध्ये सुद्धा बघायला मिळत। आम्ही फक्त इंग्रजी शब्दांचा वापर शक्यतोवर टाळण्याचा प्रयत्न केलाय,
कारण जर हिंदीमध्ये हा कार्यक्रम आहे तर तो सर्वांना कळला पाहिजे. त्यामुळे स्त्री रोग तज्ज्ञ म्हणजे गायनकॉलॉजिस्ट या शब्दाचा अर्थही आमिरने समजावून सांगितलंय. त्याचं कारण एवढंच आहे की आम्हाला खूप म्हणजे या शोची एक वैशिष्ट्य असं आहे की मला वाटतं की समाजातल्या प्रत्येक थराने एकत्र बसून हा शो पाहावा ही आमची खूप काय म्हणतात तीव्र इच्छा आहे. त्यामुळे जी व्यक्ती पूर्णपणे अशिक्षित आहे आणि जी व्यक्ती PhD आहे या दोन्ही व्यक्तींना तो शो तेवढाच कळला पाहिजे, तेवढाच तो जवळ वाटला पाहिजे ही इच्छा होती. त्या पलीकडे आणि काही कारण नव्हतं. कि ऐसे डॉक्टर्स को माफ नहीं किया जाएगा जी, लेकिन ऐसे ही डॉक्टर्स को जब खुलेआम छोड़ दिया जाता है तो सोचना पड़ता है, क्योंकि जब तस्वीरों में साफ दिख रहा था, वीडियो फुटेज में साफ दिख रहा था कि जिस तरह के स्टेटमेंट्स आए थे, अगर इसको अबॉर्ट करेंगे तो बच्ची जिंदा निकलेगी लेकिन जिंदा रहेगी. आमिर खानच्या डोळ्यामध्ये सुद्धा अश्रू येतात जेव्हा तो एखाद्या व्यक्तीशी तिथे बोलत असतो. आमिरची इन्व्हॉल्वमेंट या सगळ्यामध्ये किती असते? काही रिसर्च वर्कमध्ये किंवा की फक्त तो येतो आणि शो? आमिरला डिरेक्ट करण्यामध्ये सर्वात महत्वाचं एक आव्हान असं असतं की आमिरच्या भावनावरती कसा कुठेतरी कंट्रोल ठेवता येईल. कारण तो इतक्या हळव्या मनाचा मनुष्य आहे. म्हणजे फार कमी लोकांना हे ठाऊक आहे की आमिर हा लहान लहान गोष्टींसाठी सतत म्हणजे त्याच्या डोळ्यात खूप सहजपणे आणि साहजिकपणे अश्रू येतात. म्हणजे सिनेमामध्ये तो ही प्लेज अ टफ पोलीस ऑफिसर वगैरे हे सगळं त्याचं होत असेल, पण वास्तविक जीवनात तो मित्रांबरोबर त्याच्या कुटुंबियांबरोबर किंवा मित्रांबरोबर तो असाच असतो. खूपच हळव्या मनाचा आहे. त्यामुळे त्याच्या समोर जेव्हा एखादी व्यक्ती रडते किंवा तिची व्यथा सांगते त्याला ते असह्य होतं. त्या परिस्थितीत मला वाटतं मला एक फार मोठं एक आव्हान होतं की आमिर तू स्वतःवरतीच कुठेतरी कंट्रोल ठेवला पाहिजे. कारण ॲज द होस्ट, ॲज द अँकर, त्यामुळे मी अनेक वेळेला मला अक्षरशः कट करून की तू 10 मिनिटं घे, तू अर्धा तास घे. एकदा तर मला म्हणजे 1.5 तास लागला त्याला शांत करून परत सेटवर आणायला. ऐसा कितनी बार हुआ आपके साथ? 8 साल में 6 बार. या पद्धतीचा खूप टची शो तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलाय. तर थँक्यू सो मच झी24 तासशी बोलल्याबद्दल आणि खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू. झी 24 तास, एक पाऊल पुढे.